हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा. ज्ञानसागर स्पोकन इंग्लिश वरोरा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हेरी इम्पॉर्टंट सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम व्हेनेवर. व्हेनेवरचा अर्थ होत असते जेव्हा केव्हा, जेव्हा जेव्हा, ज्या वेळेस. तर डिटेल्स मध्ये आपण शिकू. लक्ष द्या रे पोट्टेवा. ठीक आहे, महत्वाचा सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम आहे. तर काय शिकायचं आहे आपल्याला? व्हेनेवर. काय शिकायचं आहे रे गण्या? व्हेनेवर. तर व्हेनेवरचा अर्थ होत असते एव्हरी टाइम. काय होत असते? एव्हरी टाइम. बरोबर समजून घ्या. एव्हरी टाइम म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणू शकतो आपण. काय होत असते? प्रत्येक वेळेस. तर हा जोडण्याचं काम करते, याला सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम म्हणतात. कारण हा कंजक्शन आहे. कंजक्शन का कशाला म्हणतो आपण कंजक्शन? तर तो जोडण्याचं काम करत असतो, दोन सेंटेन्स जोडत असतो आणि हा टाइमशी रिलेटेड आहे. प्रत्येक वेळेस असा तो सेन्स देत असतो. तसे बहुत सारे सेंटेन्स आपण म्हणत असतो. ठीक आहे, इंग्लिश मध्ये जर बोलायचं असेल तर व्हेनेवरनी बोलायचं. ठीक आहे, लक्ष द्या इकडं. जेव्हा केव्हा आम्ही पिकनिक आयोजित करतो, पाऊस येतो किंवा पाऊस पडतो. तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू माझी कार उधार घेऊ शकतेस. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुला माझी कार पाहिजे तू उधार घेऊ शकतेस असा अर्थ होत असतो. हे बहुत सारे सेंटेन्स आपण डेली रुटीन मध्ये बोलत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुला मदत जेव्हा लागन तेव्हा तू मागू शकतेस. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुला मदत पाहिजे किंवा गरज आहे मदतीची तू मागू शकतेस. म्हणजे एव्हरी टाइम, नो प्रॉब्लेम. तर व्हेनेवरचा अर्थ होत असते एव्हरी टाइम म्हणजे प्रत्येक वेळेस. याचा मराठीमध्ये बहुत सारे अर्थ होत असते. आपण कसंही बोलतो गावरानीमध्ये. ठीक आहे, तर जसं आता जेव्हा केव्हा हा पहिला मिनिंग. जेव्हा केव्हा, जेव्हा जेव्हा, ज्या वेळेस. तो ओसे बोथ म्हणजे कशा प्रकारे आपण बोलत असतो, पण सेन्स एकच होते का कोणत्याही वेळेस, प्रत्येक वेळेस म्हणू शकतो आपण. तर विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आता आपण समजून घेऊ. लक्ष द्या इकडं. तर पहिलं वाक्य आहे, लक्ष दे रे, मग समजत नाही खाजवतो डोकं गणिले कसं. वी ऑर्गनाइज अ पिकनिक. आम्ही पिकनिक आयोजित करतो. आम्ही पिकनिक आयोजित करतो. दुसरं वाक्य आहे इट रेन्स. इट रेन्स, पाऊस पडतो. आता बघा इथं दोन सेंटेन्स आहे. वी ऑर्गनाइज अ पिकनिक, आम्ही पिकनिक आयोजित करतो. इट रेन्स, पाऊस पडतो. आता हे दोन्ही वाक्य अलग अलग आहे. तर हे दोन्ही वाक्य आपल्याला व्हेनेवरनी जोडायचं आहे. आणि कोणत्या अर्थाने? जेव्हा केव्हा, जेव्हा जेव्हा, ज्या वेळेस, या अर्थाने. मग आता हे वाक्य जोडल्यावर अर्थ कसा होते? तर जेव्हा केव्हा आम्ही पिकनिक आयोजित करतो, लेकाचा पाऊस पडते, जाणच नाही होऊन राहिलं. ठीक आहे, म्हणजे ज्या ज्या वेळेस आम्ही आयोजित करतो पिकनिक त्या त्या वेळेस पाऊसच पडते. ठीक आहे, बोवारा लेखाचा. तर ज्या ज्या वेळेस आम्ही पिकनिक आयोजित करतो पाऊस पडतो, असा त्याचा अर्थ झाला. मग आता जे पहिली क्रिया आपण कोणती करतो गण्या? कोणती करतो पहिली? ऑर्गनाइज करणार. आणि ऑर्गनाइज करून झाल्यावर पाऊस पडते म्हणजे जाणं कॅन्सल, बस बोंबल्या मारत. तर आता त्या वाक्याच्या आधी जे क्रिया पहिलं करतो त्याच्या आधी व्हेनेवर यूज करायचा आहे. कारण दोन सेंटेन्स आहे इथं, जांगडगुप्त आहे. मग कोणत्या वाक्याच्या आधी व्हेनेवर वापरायचं जी सर, असा प्रश्न येते. तर जे पहिलं क्रिया आयोजित आपण पहिलं करतो का पाऊस पडते नंतर आयोजित करतो, असं आहे का? ठीक आहे, तर त्या सेंटेन्सच्या आधी काय आलं पाहिजे? व्हेनेवर, जी क्रिया पहिले करतो. आणि नंतर आयोजित केल्याच्या नंतर पाऊस पडते असं नेहमीच होते. ठीक आहे, तर जे दुसरी क्रिया आहे ते पहिलं वाक्य घ्या.
म्हणजे काय होणार, इट रेन्स, इट रेन्स, पाऊस पडतो, पाऊस पडतो, जेव्हा केव्हा, व्हेनेवर, मधात येते लेखाचा कंजक्शन आहे, छाती काढून उभा राहते, पहिले आणि नंतर सेंटेन्स राहते, दोन दोन सेंटेन्सच्या मधात छाती काढून राहते लेखाचा. सो इट रेन्स व्हेनेवर, मग पहिली क्रिया वी ऑर्गनाइज, वी ऑर्गनाइज अ पिकनिक. इट रेन्स, पाऊस पडतो, व्हेनेवर वी ऑर्गनाइज अ पिकनिक, जेव्हा केव्हा आम्ही पिकनिक आयोजित करतो पाऊस पडतो. म्हणजे ज्या ज्या वेळेस पिकनिक आम्ही आयोजित करतो पाऊस पडतो, असा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे, दुसरं एखादं सेंटेन्स घेऊ. यू कॅन बारो माय कार, तू माझी गाडी उधार घेऊ शकतोस. यू कॅन बारो माय कार, तू माझी गाडी उधार घेऊ शकतोस. जेव्हा जेव्हा तुला पाहिजे, ज्या ज्या वेळेस तुला पाहिजे, जेव्हा केव्हा तुला पाहिजे, असं आहे जांगड गुत्ता. मग आता इथं काय येणार, व्हेनेवर यू वॉन्ट, जेव्हा केव्हा तुला पाहिजे, ज्या ज्या वेळेस तुला पाहिजे, तू माझी कार उधार घेऊ शकतोस. सो व्हेनेवर. आता पहिली क्रिया कोणती आहे, पहिली क्रिया कोणती आहे गण्या, यू वॉन्ट, पाहिजे त्याच्यानंतरच घेशील ना, का बिना पाहिजे असल्यानंच तुला घेणार आहेस का उधार. ठीक आहे, तर व्हेनेवर यू वॉन्ट, यू वॉन्ट तुला पाहिजे, हे पहिली क्रिया. नंतर पाहिजे असेल तर नंतरच उधार घेशील ना, तर जो व्हेनेवर आहे त्या पहिल्या क्रियेच्या आधी येते. आता कसं होणार, यू कॅन बारो माय कार, तू माझी गाडी उधार घेऊ शकतेस. व्हेनेवर यू वॉन्ट, जेव्हा केव्हा तुला पाहिजे, असा त्याचा अर्थ झाला. ज्या ज्या वेळेस तुला पाहिजे तू माझी कार उधार घेऊ शकतोस. ठीक आहे, तर असं आहे व्हेनेवर यू वॉन्ट, जेव्हा केव्हा तुला पाहिजे. व्हेनेवर वी ऑर्गनाइज अ पिकनिक, जेव्हा केव्हा आम्ही पिकनिक आयोजित करतो, तर असा अर्थ होत असतो. ठीक आहे, जमलं का नाही. आता तिसरं वाक्य मी डायरेक्ट घेतलंय वाक्य, तुम्ही हे सेंटेन्स पहिलं बी घेऊ शकता गण्या. व्हेनेवर यू वॉन्ट माय कार यू कॅन बारो इट, तर तेव्हा व्हेनेवर पहिले येते. ठीक आहे, व्हेनेवर वी ऑर्गनाइज अ पिकनिक इट रेन्स, असं बी म्हणू शकता. ठीक आहे, नंतर पाहता यू कॅन आस्क फॉर हेल्प, तुम्ही मदत मागू शकता. यू कॅन आस्क फॉर हेल्प म्हणजे तुम्ही मदत घेऊ शकता किंवा तुम्ही मदत मागू शकता. जेव्हा केव्हा, व्हेनेवर यू नीड इट, व्हेनेवर यू नीड इट, जेव्हा केव्हा तुम्हाला गरज पडेल मदतीची, जेव्हा केव्हा तुम्हाला मदतीची गरज पडेल, ज्या ज्या वेळेस तुम्हाला मदतीची गरज पडेल, तुम्ही मला मदत मागू शकता, तुम्ही मदत मागू शकता. तर बघा इथं व्हेनेवर यू नीड इट, जेव्हा केव्हा तुम्हाला गरज पडेल मदतीची, यू कॅन आस्क फॉर हेल्प, तुम्ही मदत मागू शकता. तो असं आहे, तर हे सुद्धा पहिले घेऊ शकतो. व्हेनेवर यू नीड हेल्प, व्हेनेवर यू नीड हेल्प यू कॅन आस्क फॉर इट, जेव्हा केव्हा तुम्हाला गरज पडेल तुम्ही मदत मागू शकता. तर असं आहे व्हेनेवर चा अर्थ होत असते एव्हरी टाइम. ठीक आहे, समजलं का नाही गण्या. व्हेनेवर सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम. तर याचा अर्थ काय होत असते मराठीमध्ये, जेव्हा केव्हा, जेव्हा जेव्हा, ज्या वेळेस, असा अर्थ होत असतो. आय होप यू अंडरस्टूड व्हेनेवर कंजक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन ऑफ टाइम. ठीक आहे, पुढल्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू एका नवीन कंजक्शन सोबत. टिल देन बाय अँड टेक केअर.